नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत, तुम्ही सतत विचार करताय का तेलाशिवाय चवदार जेवण कसं करायचे? आरोग्यासाठी तेल कमी करायचे, पण जेवणाची ही चव तितकीच स्वादिष्ट हवी आहे. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला बिना तेलाचं मस्त आणि पौष्टिक स्वयंपाक करण्यासाठी सुपर भन्नाट अशा 19 टिप्स सांगणार आहे. या टिप्स वापरून तुम्ही अगदी सहज तेलाशिवाय रोजचं जेवण चवदार आणि आरोग्यदायी बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया झिरो ऑइल कुकिंगच्या या भन्नाट टिप्सना. पहिली टिप, तेलाशिवाय स्वयंपाक करताना नॉनस्टिक भांडी आणि स्टीमर याचे उत्तम उपाय ठरू शकतात. उत्तम मित्र ठरू शकतात हे तुमचे. नॉनस्टिक तव्यावरती तुम्ही पराठे, चिल्ला किंवा भाजी अगदी कमी पाण्यात परतू शकता. त्याचप्रमाणे भाजी किंवा मटार, गाजर यासारख्या भाज्या स्टीम करून शिजवल्यास त्या हेल्दी आणि कुरकुरीत राहतात. दुसरी टीप आहे, तेलाशिवाय स्वादिष्ट ग्रेव्ही बनवायची असेल तर भिजवलेले काजू, सुकं खोबरं, कांदा, टोमॅटो प्युरी किंवा पालक प्युरी याचा वापर करा. हे पदार्थ नैसर्गिकरित्या ग्रेव्हीला घट्टसर आणि चवदार बनवतात. शिवाय तुम्ही शेंगदाणा किंवा तीळ पेस्ट देखील वापरू शकता, जी उत्तम तेलाचा पर्याय ठरू शकते. तिसरी टीप आहे, तेलाचा अभाव चव कमी करू शकतो. म्हणूनच पदार्थांना नैसर्गिक चव देणारे हर्ब्स आणि मसाल्यांचा वापर वाढवा. जसे की जिरे, मोहरी, लवंग, तेजपान, दालचिनी, ओवा यांसारखे मसाले आणि ताजी कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना यांसारखे हर्ब्स पदार्थांना स्वादिष्ट बनवतात. चौथी टीप आहे, साधारणपणे भाज्या परतताना तेल लागते, पण तुम्ही त्याऐवजी पाणी किंवा भाज्यांचा स्टॉक वापरू शकता. साध्या तव्यात किंवा पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात मसाले टाका आणि मग चिरलेल्या भाज्या घाला. यामुळे भाज्या मऊ होतात आणि मसाल्यांचाही स्वाद व्यवस्थित मिसळतो. तसेच आपली पाचवी टीप आहे, तळलेल्या पदार्थाऐवजी रोस्टिंग आणि ग्रिल हे पर्याय चांगले आहेत. उदाहरणार्थ, बटाट्याचे वेफर्स डीप फ्राय करण्याऐवजी एअर फ्रायरमध्ये रोस्ट करा किंवा ओव्हनमध्ये भाजून कुरकुरीत बनवा. भाज्या, पनीर, टोफीज यांना ग्रिल करून त्यावरती मसाले शिंपडल्यास चविष्ट आणि हेल्दी स्नॅक तयार होतो. सहावी टीप, तेलाशिवाय तडका द्यायचा उत्तम पर्याय म्हणजे पाणी किंवा थोडंसं लोणी वापरणं. साध्या पाण्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता परतल्यास तडका व्यवस्थित लागतो आणि पदार्थांची चव वाढते. तसेच गाईच्या तुपांचा अतिशय कमी प्रमाणात वापर केल्यासही पदार्थ आरोग्यदायी राहतात आणि स्वादिष्ट लागतात. सातवी टीप आहे, परंपरागत ग्रेव्हीमध्ये भरपूर तेल असते, पण तुम्ही त्याऐवजी रो फॅट दही, भिजवलेले काजू किंवा शेंगदाणा पेस्ट वापरू शकता. या घटकामुळे ग्रेव्ही क्रीमी आणि मस्त चवदार होते. पालक पनीर, पनीर मखनी किंवा मिक्स व्हेज करी यासाठी हा पर्याय उत्तम आहे. आठवी टीप, तेलाशिवाय चवदार पराठे बनवायचे असल्यास तुम्ही गव्हाच्या कणकेमध्ये किसलेली गाजर, बीट, पालक किंवा मेथी मिसळा. तसेच पराठ्यांना भाजण्याऐवजी तुम्ही त्यांना तव्यावर हलक्या आचेवरती अगदी वेळ ठेवून कमी वेळामध्ये ते शिजवू शकता. भाकरीसाठी पिठाला गरम पाणी मिक्स करून मऊसर गूळ तयार करा आणि ते उकडून मग लाटून तव्यावर भाजा. नववी टीप, तेलाशिवाय चवदार स्टार फ्राय किंवा सूप बनवायचे असल्यास पाणी किंवा भाज्यांचा स्टॉक वापरा. ब्रोकली, बेबी कॉर्न, शिमला मिरची, गाजर यासारख्या फळभाज्यांना फक्त गरम पाण्यात सोते करा आणि त्यात मिरची पूड, ओवा किंवा आलं लसूण पेस्ट घालून सूप किंवा स्टार फ्राय बनवा. 10वी टीप आहे, तेल न वापरता भाज्यात मस्त शिजवायच्या असतील तर सतत ढवळण्याऐवजी झाकण ठेवून शिजवा. यामुळे भाज्यांमधील नैसर्गिक रस बाहेर येतो आणि त्या मऊ होतात. वाफेच्या मदतीने भाज्या शिजवल्यास त्यांना मूळ स्वाद आणि पोषणमूल्य जास्त टिकून राहते. 11वी टीप आहे, कोरड्या भाज्या बनवताना भाजलेल्या मसाल्यांचा वापर करा. तेलाशिवाय कोरड्या भाज्या स्वादिष्ट बनवायच्या असतील तर जिरे, धने, सुके खोबरे आणि शेंगदाणे भाजून पूड तयार करून घ्या. असे केल्याने
ती अधिक चविष्ट लागते. भरली वांगी, मेथी भाजी किंवा बटाट्याची भाजी अशा पदार्थांसाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरते. 12वी टीप, तेलाशिवाय पराठे मऊसर बनवण्यासाठी गव्हाच्या कणकेमध्ये गार दूध किंवा थोडंसं लोणी मिसळा. यामुळे पराठे कोरडे किंवा कठीण लागत नाही. शिवाय या पद्धतीमुळे पराठे अधिक हेल्दी आणि चवदार पचणारे होतात. 13वी टीप आहे, तळण्याऐवजी पकोडे किंवा भजी बनवताना ओव्हनमध्ये बेकिंग किंवा एअर फ्रायचा वापर करा. बेसन, तांदूळ, पीठ आणि थोडंसं पाणी याचे मिश्रण करून भज्या त्यात मिक्स करा आणि ट्रेवर ठेवून 180 डिग्री सेल्सिअसला बेक करा. असे पकोडे कमी कॅलरीयुक्त आणि हेल्दी असतात. 14वी टीप आहे, तेल आणि साखर टाळूनही चवदार पदार्थ बनवता येतात. साखरेऐवजी गूळ, खजूर किंवा अंजीर पेस्ट वापरा. लाडू, हलवा आणि खीर बनवताना या नैसर्गिक गोडव्यातून अधिक पौष्टिकता मिळते. 15वी टीप आहे, पोळ्या तेलाशिवाय मऊ आणि लवचिक बनवण्यासाठी साध्या पाण्याऐवजी गार पाणी किंवा दूध मिसळा. यामुळे पोळ्या मऊ राहतात आणि अधिक स्वादिष्ट लागतात. तसेच कणकेला मळून 30 मिनिटं झाकून ठेवल्यास पोळ्या फुलतात आणि तव्यावर सहज शिजतात. 16वी टीप आहे, सँडविचला स्वादिष्ट आणि हेल्दी बनवायचे असेल तर त्यामध्ये लोणी किंवा चीजऐवजी रोल फॅट, दही आणि कोथिंबीरची चटणी लावा. यामुळे सँडविचला छान चव येते आणि पचनास हलकं राहते. टोस्टेड ब्रेडला कुरकुरीतपणा देण्यासाठी बटरऐवजी तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडा आणि मग टोस्ट करा. 17वी टीप आहे, खिचडी किंवा डाळीला तडका देताना तेल टाळायचं असेल तर जिरे, ओवा, हिंग आणि आलं लसूणची पेस्ट पाण्यात किंवा डाळमध्ये थेट उकळवा. यामुळे चवही उत्तम राहते आणि पचनासही हलके होते. 18वी टीप, तेलाशिवाय रस्सा किंवा भाजी चवदार बनवायची असेल तर लोणी किंवा क्रीमऐवजी नारळाचे दूध वापरा. हे पदार्थाला नैसर्गिक गोडसरपणा देते आणि आरोग्यासाठीही उत्तम पर्याय ठरते. विशेषतः कोकणी किंवा दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये नारळाचे दूध चांगली चव आणते. 19वी टीप आहे, बटाट्यांचे फ्रेंच फ्राय किंवा टिक्की बनवताना डीप फ्राय करण्याऐवजी बेकिंग किंवा एअर फ्रायर पद्धतीचा वापर करा. बटाट्यांच्या कापांना मसाला लावून ओव्हनमध्ये भाजल्यास ते कुरकुरीत आणि हेल्दी बनतात. अशा प्रकारे तुम्ही तळलेले पदार्थ टाळूनही स्वादिष्ट नाश्ता तयार करू शकता. तर या टिप्सचा वापर करून तेल न घालताही स्वादिष्ट आणि हेल्दी स्वयंपाक तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होईल आणि जेवणाची चवही कायम राहील. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करा. माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. अजून अशाच भन्नाट टिप्ससाठी श्रद्धाज वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.